मित्र हो, कसे आहात? काय चालू आहे तुमचं? माझं तर अगदी छान चालू आहे आणि आपलंही खूप छान चालू असेल आणि ते खूप चालू असावं. आपण खूप आनंदात राहावं, कारण आपण आहात तर मी आहे, आम्ही आहोत, आपण आहोत. पण आपली तब्येत चांगली राहावी, आपलं आरोग्य चांगलं राहावं, याबद्दल आधी मी ईश्वराकडे नमन करतो आणि आपल्याला या चालू वर्षाच्या, नवीन वर्षाच्या अधिक हार्दिक खूप खूप अशा शुभेच्छा देतो. बघा, नवीन वर्ष आलेलं आहे. हे नवीन वर्ष आपल्याला अतिशय आव्हानात्मक ठरू शकते. आता ते आपल्याला आव्हानात्मक कसं ठरू शकते? तर बघा, जीवनामध्ये तत्व अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे तत्व म्हणजे अशा प्रकारची एक गोष्ट की आपला रस्ता, आपलं जीवन आणि ह्या आपल्या जीवनामध्ये आपण एक रस्ता घेतलेला असतो. मग तो रस्ता विकासाचा असेल, मग तो रस्ता वाईटाचा असेल, किंवा तो रस्ता चांगुलपणाचा असेल, स्वच्छ असेल किंवा घाणेरडा असेल. असे रस्ते आपण आपल्यापैकी बरेचसे लोक घेऊ शकतात. पण मित्रहो, बोलायचं असं आहे की कोणताही घाण रस्ता आपल्याला घाणकडेच घेऊन जाईल, कोणताही वाईट रस्ता आपल्याला वाईटाकडेच घेऊन जाईल. मात्र एकमेव असा एक चांगला रस्ता आहे की जो आपल्याला चांगुलपणाकडे घेऊन जाईल. म्हणून आपण सर्वांनी चांगुलपणा केला पाहिजे, चांगला रस्ता घेतला पाहिजे, असं आपण, तुम्ही आणि मी, आपण सर्व लोक असं ठरवूया. कारण हे जीवन मित्र हो, अतिशय क्षणभंगूर आहे आणि अशा जीवनामध्ये उद्या काय होणार याची शाश्वती नाही. अशा या जीवनामध्ये आपण आपला रस्ता हा फिक्स केला पाहिजे, त्या रस्त्याने आपण चाललं पाहिजे. म्हणतात ना, जात बदलली तरी चालेल, पण आत बदलू नये. आता जात म्हणजे काय? तर मित्र हो, जात ही आपण पृथ्वीवर आलो आणि आपण ही जात बनवली. जात हे कशी काय आहे, हा शब्द किती काल्पनिक आहे, किती मॅजिक हे वर्ल्ड आहे. अशा ह्या मॅजिक वर्ल्डमध्ये एक जात निर्माण झाली आणि आपल्यामध्ये जाती जातीचं ते वातावरण निर्माण झालं. तर मित्र, ही जात बदलली तर चालू शकेल, परंतु आपली आत बदलू नये. आता आत म्हणजे काय? तर आपण घेतलेला एक रस्ता. बघा, खेडेगावामध्ये स्त्रिया असतात, त्या शेतात जातात मजुरी करायला आणि निंदण्याची त्या एक आथ घेतात. आता ती आथ घेतात म्हणजेच त्या एक काय असेल तो एक मार्ग घेतात, एक पायवाट घेतात. पायवाट सारखा तो रस्ता असतो. इकडनं तिकडनं वांगी असतात किंवा इकडनं तिकडनं मिरचीची झाडं असतात आणि त्याच्यामध्ये गवत उगवलेलं असतं आणि ते उगवलेलं गवत ह्या स्त्रिया काढत असतात, आपली आत ह्या पुढे चालवत असतात. तर ही आत बदलू नये. ह्या स्त्रियांनी जर आत बदलवली तर जीवन बदललं, तत्व बदललं. जात बदलली तर चालेल, कारण जात म्हणजे काय आहे? पृथ्वीवर कुठं जाती आहे बघा बरं. तुम्ही जर माणसाकडे बघितलं तर माणूस हा कोणत्याही जातीचा माणूस हा माणूस आहे आणि कोणत्याही जातीची स्त्री ही स्त्री आहे. आणि म्हणून दोनच जाती आहेत, एक माणूस आणि एक स्त्री. परंतु आपण आपल्याला जाती जातींमध्ये वाटून घेतलं
ही मात्र थोडी खेदाची बात वाटते, गोष्ट वाटते आणि तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल असं मला वाटतं. तर शेतामध्ये ती स्त्री ज्या वेळेला ती आथ निंदत असते, ती आथ सुरू करते, तर त्या आथीमध्ये असलेलं सर्व गवत ती काढते. आता ती सगळं गवत त्यातलं काढते म्हणजे ऍक्च्युअल काय काढते, तर तिची ती आथ नसते, तर तिच्या जीवनामध्ये आलेलं ते एक तत्व असतं आणि ते तत्व तिला एक रोज देणार असतं, पैसा देणार असतं, वेतन देणार असतं. संध्याकाळच्या दिवशी तिला तिचा मालक, शेतमालक पैसा देणार असतो आणि म्हणून ती त्या आतमध्ये निंदत असते, ते गवत बाहेर काढत असते किंवा मजूर इतर कोणतेही काम त्याप्रमाणे करत असतात. तर ही आथ आपल्याला बदलवता येणार नाही. बघा तुम्ही, आपण जर आथ बदलवली तर आपल्याला खायला मिळणार नाही मित्र हो. म्हणजे होईल काय की आपलं जीवनच खतम होईल. म्हणून तत्व हे आपल्याला बदलवता येणार नाही, कारण तत्व बदलणे म्हणजे आपण बदलणे आणि आपण बदललो म्हणजे आपलं सर्व काही बदलेल आणि आपला विकासही थांबेल आणि सगळं काही थांबेल. म्हणून मित्र हो, आपल्याला या दिवशी एक असा संकल्प घ्यायचा आहे की मी सगळं बदलवून टाकेन एखाद्या वेळेला, पण माझ्या जीवनाचं तत्व बदलवणार नाही. कारण माझ्या जीवनाचं जे तत्व आहे ते आहे आथ, तत्व, मार्ग, रस्ता. आणि मी जो रस्ता हा घेतलेला आहे, हा मी विकासाचा रस्ता घेतलेला आहे आणि हा विकासाचा रस्ता थोडासा खडतळ आहे, हरकत नाही. थोडा खडतळ रस्ता असेल हरकत नाही, परंतु रस्ता हा खडतळ असो का सोपा असो, हा आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नेत असतो. मित्र हो, सोप्या रस्त्याने आपण गेलो, सहज अशा रस्त्याने आपण गेलो तर त्याचं फळही सहज मिळते की जे सामान्य फळांमध्ये धरलं जातं. आणि मित्र हो, आपण जर कठीण रस्त्याने गेलो तर मात्र आपल्याला अडचणी येतील, अडचणीवर अडचणी येतील, आपली कसोटी होईल, आपली परीक्षा होईल. परंतु मित्र हो, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. कारण कोणतीही कठीण गोष्ट करताना मित्र हो, आपल्याला असं वाटतं की आता हे माझ्याकडनं होईल का नाही होईल. पण मी सांगतो आपल्याला की कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी आपल्याला ती कठीण वाटत असते. आपण एका मॅजिक वर्ल्डमध्ये निघून जातो, एका चमत्कारिक जगामध्ये, एका काल्पनिक जगामध्ये आपण निघून जातो आणि ते काल्पनिक जग असा विचित्र विचार करायला लागते की हे काम माझ्याने होईल का नाही होईल. पण मित्र हो, ते काम आपल्याला जमतं. आपण जसं जसं तो कठीण रस्ता घेतो, जसं जसं कठीण रस्त्याने हळूहळू चालत असतो, जसं ती स्त्री मजुरी करताना त्या आथीने आत घेऊन जशी ती मस्त हळूहळू पुढे 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 जात असते, तशी तशी मित्र हो, तिची ती आथही कंप्लीट होते, ते गवतही ती बाहेर काढते, निंदून काढते आणि स्वच्छ आपल्याला तिची ती आथ दिसते. असंच मित्र हो, आपल्याला आपलं जीवन हे स्वच्छ करायचं आहे, उत्तम करायचं आहे. आणि हे उत्तम आपलं जीवन आपल्याला जर करायचं असेल तर हे एखाद्या जातीमुळे होणार नाही. जातीचा इथं प्रश्नच येत नाही. जात कोणती असू द्या, त्याचा मार्ग उत्तम असेल असं कधी म्हटलं येणार नाही मित्र. म्हणून म्हटलं जातं ना की जात बदलली तर चालेल, पण आथ बदलू नये, म्हणजे आपलं कर्म बदलू नये. आता मी असं म्हणेन की जी आथ आहे आपली ते कर्म आहे. आता त्या शेतामध्ये त्या स्त्रीने जर ती आथ बरोबर निंदली नाही तर तो मालक काय करेन, तिला पैसे देणार नाही, बरोबर. तर तिला पैसे मिळणार नाही, बरोबर. मग ती भुकेली राहील, तिची मुलं भुकेली राहतील, असा हा भाग होईल. तसंच सेम आपल्या जीवनामध्ये आहे. आपण जर आपली आथ बदलवली तर आपल्याला पैसा मिळणार नाही, आपल्याला पोटा पाण्याला मिळणार नाही. मग आपली आथ कोणती, तर आपलं तत्व, बरोबर. जसा विद्यार्थी असेल
तर त्या विद्यार्थ्याचं तत्व अभ्यास करणे, त्याने खूप अभ्यास केला पाहिजे. जसं की एखादा सैनिक असेल, त्याने देशाची उत्तम प्रकारे प्रामाणिकपणे त्याने देशाची सेवा केली पाहिजे. ही त्याची आथ झाली. मग तो जातीने कोणी असू शकतो. आता आपलं जे सैन्य आहे, आपल्या देशाचं जे सैन्य आहे, त्या देशाच्या सैन्यामध्ये एका जातीचा माणूस आहे का मित्र? हो, नाही. तिथं तर सर्व जातीचे लोक आहेत. पण ते सर्व जातीचे लोक आहेत, परंतु त्यांचं जे कर्म आहे, त्यांची जी आथ आहे, त्यांचं जे तत्व आहे, ते आहे देश बांधणी करणे, देशाचं संरक्षण करणे, आणि ते देशाचं उत्तम संरक्षण करत आहेत. त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्याचं उदाहरण जर घेतलं तर अनेक विद्यार्थी आपल्याला दिसतात. एका वर्गामध्ये अनेक जातींचे विद्यार्थी एकत्र येतात, पण त्यांचं एकच आथ असते, त्यांचा एकच मार्ग असतो, त्यांचं एकच तत्व असते, आणि ते म्हणजे त्यांचा तो अभ्यास. अनेक जातीचे मुलं असतात, पण अभ्यास मात्र फिक्स असतो. सगळ्या जातीच्या मुलांना एकच अभ्यास दिला जातो, आणि तो अभ्यास म्हणजे ठराविक फिक्स्ड तो अभ्यास असतो. तो अभ्यास घेऊन ते चालतात, पुढे जातात, आणि त्या अभ्यासामध्ये ते पारंगत होतात. म्हणून मित्र हो, आजच्या ह्या न्यू इयरला मी आपल्याला हॅपी न्यू इयर देतो. खूप खूप धन्यवाद देतो. आपण माझे व्हिडिओज पाहत आहात, त्यांना एक प्रकारचा रंग देत आहात, म्हणून मी आपला खूप आभारी आहे. आपले खूप आभारही मानतो, आणि आपल्याला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हॅपी न्यू इयर आपल्याला म्हणतो. दिवसेंदिवस आपली खूप प्रगती हो, आपली आत, आपला मार्ग, आपलं तत्व खूप खूप पुढे जावो, आपल्याला ईश्वर खूप खूप अगदी पुढे घेऊन जावो, आपला खूप विकास हो. या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना सांगेन की त्याने खूप अभ्यास केला पाहिजे, असं मी सांगेन. कारण विद्यार्थी सध्या अभ्यास करताना दिसत नाही. तर अशा अनेक गोष्टी आपल्या आहेत. हे येणारं नवीन वर्ष जे आहे ते आपल्याला सुखाचं, समाधानाचं जावो, अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाला द्यायचा आहे, मित्रमंडळींमध्ये वाटायचा आहे, शेअर करायचा आहे. आणि मित्र हो, मला मदत करायची आहे, कारण आपण आहात तर माझं चॅनल आहे. एवढं बोलून थांबतो. थँक्यू व्हेरी मच.